नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डी-डॉलरायझेशन आणि वॉस्ट्रो आणि नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय. तर लक्षात घ्या, याला एक पार्श्वभूमी आहे. डी-डॉलरायझेशन भारतानं का चालू केलं, तर हा युक्रेन देश आहे आणि हा रशिया देश आहे. यांच्यात युद्ध चालू आहे, हे तर जग जाहीर आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू होतं त्यावेळी नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. यात किती देश येतात रे, तर 32 देश येतात. या 32 देशांनी अमेरिकाही आहे, या 32 देशांनी तर ह्याला सपोर्ट केला. तो युद्ध सामग्री असेल, डॉलरच्या रूपात असेल. ह्या 32 देशांनी ह्या युक्रेनला सपोर्ट केला. मग रशियाच्या बाजूनं त्या मानानं कोणतेच देश उभे राहिले नाहीत. मग तरीही हे 32 देशांचा सपोर्ट असूनही एकटी रशिया ह्या युक्रेनला ऐकत नव्हती. त्या युक्रेनचा पाक चकनाचूर करून टाकला रशियानं. मग अमेरिकेने खेळी काय केली, तर अमेरिकेनं काय केलं की जे डॉलर आहेत, रशियाचे डॉलर आहेत, ते फ्रीज करून टाकले. म्हणजे रशिया डॉलरचा यूज करू शकणार नाही. लक्षात घ्या, तर हा ग्लोबल मधील व्यापार हा कशात होतो रे, तर डॉलर मध्ये होतो. ग्लोबल मधील सगळा व्यापार कशात होतो, डॉलर मध्ये होतो. जर रशियाचे डॉलर फ्रीज केले किंवा सीज केले तर रशिया ह्या बाकीच्या देशांबरोबर व्यापार कसा करणार. रशियात सगळ्यात जास्त उत्पन्न कशाचं आहे रे, तर ऑइलचं आहे. रशिया हा ऑइल, हिरे आणि कोळसा विकून त्याची इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे. मग हे ऑइल रशिया इतर देशांना व्यापार कसं करणार, ते विकणार कसं, कारण रशियाचे डॉलर फ्रीज केले, सीज केले. मग ह्यांनी ह्याच्यावर निर्बंध, डॉलरचा निर्बंध लावला. मग भारतानं काय केलं, तर त्यावेळी ऍक्च्युली हा रशियाच्या मधील तेला कोण धावून आला, भारत आणि चायना. भारत आणि चायनाने काय केलं की रशियाला जे उपयोगी मटेरियल आहे किंवा जे युद्ध सामुग्री आहे ते भारत आणि चायनाने त्याला पुरवले. मग यात लक्षात ठेवा, जर भारताच्या लक्षात आलं की जर अमेरिकेच्या एखादा विरोधात केला तर अमेरिका त्याच्यावर काय लावते, डॉलरचे निर्बंध लावते. अमेरिका काय करते, त्याच्यावर म्हणजे ते डॉलर यूज करू शकणार नाही, त्याचे डॉलर फ्रीज करू शकते. मग भारताने जर एखादा निर्णय अमेरिकेच्या विरोधात घेतला तर ही बी वेळ भारतावर येऊ शकते. मग भारताचे जर डॉलर सीज केले तर भारत बाकीच्या देशांवर व्यापार कसा करेल. मग त्यासाठी भारताने काय केलं तर हा व्यापार हा ओन करन्सी मध्ये चालू केला. ओन करन्सी, मग आपली करन्सी काय आहे तर रुपी. ओन करन्सी मध्ये चालू केला. मग भारत आणि रशिया यांच्यात व्यापार कशात चालू झाला, ओन करन्सी मध्ये चालू झाला. मग लक्षात घ्या की हा युरोपियन देश आहेत. अख्ख्या ग्लोबल मध्ये जेवढा व्यापार होतो त्याच्या 20% व्यापार हा युरोपियन देशात होतो. हे एशियन देश आहेत. अख्ख्या ग्लोबलच्या व्यापाराच्या 40% व्यापार हा एशियन देशात होतो. आणि हे 20 + 40 किती झाले, 60. आणि राहिलेला 40% व्यापार हा बाकीच्या देशात होतो. आता हा 20% व्यापार हे युरोपियन देश काय करतात, त्यांच्या ओन करन्सी मध्ये करतात, डॉलर मध्ये करत नाही. हे युरोपियन देश हा 20% व्यापार त्यांच्या ओन करन्सी मध्ये करतात. ठीक आहे. मग भारतानं काय केलं, जो हा व्यापार होतो एशियन देशामध्ये जर तो ओन करन्सी मध्ये केला तर जो हा व्यापारासाठी लागणारे डॉलर ओन करन्सी केल्यामुळे डॉलर तेवढे लागणार नाहीत, त्यामुळं 40% डॉलरचा वापर कमी होणार. मग तेवढा वापर कमी झाला की जे 40% डॉलर आहेत त्याचं कमिशन अमेरिकेला मिळणार नाही. त्यामुळं अमेरिका सैरावैरा झाली, कारण अमेरिका महाशक्ती होण्यामागचे एकमेव कारण आहे डॉलर. मग त्या डॉलरवरच भारताने अटॅक केला की आम्ही डॉलरच वापरणार नाही. ठीक आहे. भारत वापरतं डॉलर, पण पहिले जेवढ्या प्रमाणात वापरतं तेवढ्या प्रमाणात वापरत नाही. मग भारत आणि रशिया यांच्यात डॉलरमध्ये व्यवहार होत नाही. भारत आणि UAE यांच्यात डॉलरमध्ये व्यापार होत नाही. असे 22 देश
देश आहेत की भारत त्यांच्याबरोबर व्यापार ओन करन्सीमध्ये करतं. असे 22 देश आहेत त्यांच्या बरोबर व्यापार भारत काय करतं ओन करन्सीमध्ये. आणि ह्यात युरोपियन देश म्हणजे जे ब्रिक्स देश आहेत, ब्रिक्स देश आहेत, त्या ब्रिक्स देशांमध्ये व्यापार हा त्यांची ओन करन्सी डेव्हलप करायची चालली आहे. मग हे टोटल भारत काय करतो ह्या 22 देशांबरोबर ओन करन्सी मध्ये व्यापार करतो, ओन करन्सी मध्ये व्यापार करतो. तर तो व्यापार कसा होतो तर त्याला 2 अकाउंट माहित पाहिजे. तुम्हाला माहितच असेल आता, वॉस्ट्रो अकाउंट आणि नॉस्ट्रो अकाउंट, वॉस्ट्रो अकाउंट आणि नॉस्ट्रो अकाउंट. तर लक्षात घ्या वॉस्ट्रो अकाउंट आणि नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय. तर ह्या डॉलरची जी किंमत आहे ती कमी करण्यासाठी किंवा डॉलरचा वापर कमी करण्यासाठी हे वॉस्ट्रो आणि नॉस्ट्रो अकाउंट क्रिएट केले आहे, तयार केलेले आहे. मग वॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय तर लक्षात घ्या भारतातील एखाद्या व्यक्तीने रशियाकडून एखादं प्रोडक्ट मागवलं, बरोबर, प्रोडक्ट मागवलं तर हा व्यक्ती काय करतात भारतीय व्यक्तीला पेमेंट करणार. मग रशियाची करन्सी काय आहे रुबेल आहे, रशियाची ही करन्सी काय आहे रुबेल आहे. आणि भारताची करन्सी काय आहे रुपये आहे, भारताची करन्सी काय आहे रुपये आहे. मग हा व्यक्तीकडं आता ह्या व्यक्तीनं प्रोडक्ट परचेस केले, खरेदी केले, हा व्यक्ती भारतीय व्यक्तीला पेमेंट करणार आहे पण ह्याच्याकडे करन्सी कुठली आहे रुबेल आहे. मग ह्या व्यक्तीला रुबेल दिले, रुबेल म्हणजे पैसे, रुबेल म्हणतात रशियन करन्सीला. मग हा व्यक्ती या व्यक्तीने जर ते घेतले तर ते भारतात चालणार आहे का नाही चालणार. मग ते भारतात चालणार नाही. त्याने एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि नाश्ता द्या म्हटलं तर घंटा कोण देणार नाही, किंवा एखाद्या भिकाऱ्याला दिलं तर तो म्हणेल मी माझ्याकडचे पैसे देतो, असे काम आहे. मग ह्यातला करन्सी ह्यात चालणार नाही आणि भारताची करन्सी रशियात चालणार नाही. मग ह्याला वॉस्ट्रो आणि नॉस्ट्रो अकाउंट तयार करण्यात आले. मग वॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय, रशियन बँक असणार आहे, जशी भारतात बँक आहे तशी रशियन बँक असणार आहे. मग रशियन बँकेने भारतीय बँकेत जे अकाउंट खोललंय, रशियन बँकेने भारतीय बँकेत जे अकाउंट खोललंय त्याला काय म्हणतात वॉस्ट्रो अकाउंट. समजा रशियन बँक आहेत, रशियन बँक आरबी म्हणजे रशियन बँक यांनी भारतातील इंडस या बँकेत अकाउंट खोललं तर त्या अकाउंटला काय म्हणतात वॉस्ट्रो अकाउंट. आणि भारतीय बँकेनं समजा एसबीआय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआयने रशियन बँकेमध्ये जे अकाउंट उघडले, एसबीआय म्हणजे भारतीय बँक, ही भारतीय बँक आहे, त्यांना रशियन बँकेत जे अकाउंट उघडले, या रशियन बँकेत अकाउंट ओपन केलं तर त्याला काय म्हणतात नॉस्ट्रो अकाउंट. म्हणजे यात काय होतं फक्त करन्सीची देवाणघेवाण होते. म्हणजे हा व्यक्ती रशियन बँक काय करते रुबेलचे ट्रान्सफर ह्या बँकेला करते, ही बँक रुबेल कलेक्ट करते आणि या पर्सनला काय करते रुपयेमध्ये ट्रान्झॅक्शन करते. तसंच सेम एसबीआयची एक शाखा कुठे आहे तर रशियात आहे. मग एसबीआय बँक ह्या इथल्या आपल्या नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे इथल्या जे एसबीआयचं खातं आहे त्याला रुपीमध्ये ट्रान्सफर करते आणि इथली बँक काय करते त्या व्यक्तीला रुबेलमध्ये पैसे ट्रान्सफर करते. म्हणजे हे फक्त देवाणघेवाण आहे पैशाचं. मग असे भारत किती देशांबरोबर करते तर 22 देशांबरोबर, 22 कंट्री, टोटल कंट्री किती आहेत 22 कंट्री बरोबर ओन करन्सीमध्ये व्यापार करते. त्यामुळं डॉलरची किंमत कमी व्हायला लागली किंवा डॉलरचा वापर कमी व्हायला लागला. त्यामुळं अमेरिकेची महासत्ता, ग्लोबल कमी व्हायला लागले. त्यामुळं अमेरिका काय करायला लागले आता भारतावर कुरघोडी करल, रशियावर कुरघोडी करल. जसं बांगलादेशमध्ये सत्ता पालट केली, बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख हसीना, मग त्याच्या जागी मोहम्मद युनिसला उभं केलं. मग असेच सेम अमेरिकेच्या कुरघोड्या चालू आहेत. मग या ह्याच्यात लक्षात ठेवायचं की आपण जे ओन करन्सीमध्ये व्यापार करतो तो आपल्या देशासाठी फायदेशीर आहे.